तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरीचं खरं रूप जेव्हा सगळ्यांसमोर येतं तेव्हा चारुहास सरांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ते भुवनेश्वरीवर खूप चिडलेले असतात आणि तिला या सगळ्याचा जाब विचारतच त्यांच्या गळ्यातला हार फेकून देतात आणि तिला विचारतात की तुला लाज वाटली नाही का माझ्या चारूचं सोंग घेऊन इथे यायला आणि हे सगळं करायला. मात्र त्यावर भुवनेश्वरी म्हणत असते की हे सगळं काही आम्ही तुमच्यावरच्या प्रेमापोटी केलं. मात्र ते ऐकून चारुहास सर तर अजूनच चिडतात. म्हणत असतात की मला तुझं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, चालती हो माझ्या घरातून. मात्र भुवनेश्वरी जागची हालत नाही, उलट तिने जे काही केलेलं असतं ते कसं बरोबर आहे हेच ती चारुहास सरांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. तर चारुहास सर म्हणत असतात की तू या घरची मालकीण नाही आहे, तर तुला नोकर म्हणून मी या घरात आणलं होतं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हो, तुम्ही मला नोकर म्हणूनच या घरात आणलं होतं, पण मी नोकर राहिले नाही ना, मी या अधिपतींची आई झाले. माझा तुमच्यावर जीव जडला, या घराला मी माया लावली, पण या घराने कधीच मला स्वीकारलं नाही. माझी एकच इच्छा होती की या घराने सुद्धा माझा स्वीकार करावा, यात माझं काय चुकलं. मात्र त्यावेळी चारुहास सर अजूनच चिडतात. ते म्हणत असतात की मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. मात्र भुवनेश्वरी काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की तुमच्या एका दुबळ्या क्षणी तर तुम्हाला सुद्धा विसर पडला होता ना या नोकरानीचा, तेव्हा तर तुम्ही सुद्धा मला जवळ केलं होतं ना, मग काय झालं का आता लाज वाटते ते सगळं मान्य करायला. आणि भुवनेश्वरीचं हे बोलणं ऐकून सगळेच जण खाली मान घालतात. तर चारुहास सर म्हणत असतात की ती माझी चूक होती, फक्त चूक नाही तर घोडचूक होती. तर भुवनेश्वरी म्हणत असते पण तुमच्या त्या चुकीची शिक्षा मी आयुष्यभर भोगली आहे, त्याचं काय. तर चारुहास सर म्हणत असतात की तुला लाज वाटते का आत्ता या प्रसंगी हे सगळं बोलायला, हा माझ्या जखमेवर मीठ सोडते. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की तुमचं तर काहीच नुकसान झालं नाही हो, नुकसान तर माझं झालं. तुमच्या मी प्रेमात पडले आणि या घरात येण्याची स्वप्न बघू लागले. मला सत्ता संपत्ती पैसा नको होता, मला फक्त तुमच्याशी लग्न करायचं होतं, मला संसार करायचा होता, मला फक्त माझा मुलगा हवा होता. पण तुम्ही काय केलं तर तुम्ही मला लाथाडलत. पण त्यावेळी अधिपतींनी मला थांबवलं, फक्त माझा त्यांच्यावर जीव होता म्हणून मी इथे थांबले. आणि त्यावेळी मग अधिपतीला आणि चारुहास सरांना तो क्षण आठवतो. तर भुवनेश्वरी रडतच म्हणत असते की आम्हाला माफ करा, आम्ही चारुलताबाईंचं सोंग घेऊन इथे आलो, त्यासाठी आम्ही तुमची खरंच मनापासून माफी मागतो. मात्र चारुहास सर म्हणत असतात की तू तिचं नाव घेऊ नको, माझ्या चारूचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही आहे. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की माहीत आहे मला, आणि मला त्यांच्या एवढं मोठं व्हायचं सुद्धा नाही आहे. मला माहीत आहे की चारुलताबाईंचं तुमच्या मनात खूप मोठं स्थान आहे, आणि फक्त तुमच्याच मनात नाही तर अधिपतींच्या मनात आणि या घरात सुद्धा. मला त्यांचं स्थान कधीच घ्यायचं नव्हतं, मला फक्त भुवनेश्वरी म्हणून या घरात तुमच्या मनात स्थान हवं आहे, दुसरं काही नाही. मात्र तिचं ते बोलणं ऐकून चारुहास सर म्हणतात की तुझ्या इतकी पाताळ यंत्रीबाई मी आजपर्यंत बघितली नाही. तुला लाज वाटली नाही का माझ्या भावनांसोबत खेळायला, माझ्या चारूचं रूप घेऊन या घरात यायला. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुमच्या मनात जागा मिळवण्यासाठी मला फक्त तेवढाच एक मार्ग दिसला, आणि म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. पुढे ती असंही म्हणते की जेव्हा तुम्हाला वाटलं की ही बाई अशिक्षित आहे, हिला वागण्याची बोलण्याची रीतभात नाही, तेव्हा तुम्ही मला लाथाडलत. मात्र मी खरंच या घराला माझं मानलं होतं. तुम्ही सांगितलं असताना तर मी हे घर सोडून निघूनही गेले असते, पण मग मी या घराला माझ्या मनातून कसं काढलं असतं. मात्र चारुहास सर काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. ते म्हणत असतात की माझ्यावर देवीची कृपा आहे आणि माझी सून हुशार आहे म्हणून तुझ्या तावडीतून मी वाचलो. जर मी हे मंगळसूत्र आज तुझ्या गळ्यात बांधलं असताना तर माझ्या हातून मोठं पाप घडलं असतं. मला ना आता तुझी किळस येत आहे आणि माझी सुद्धा, त्यामुळे तू माझ्या नजरेसमोर राहू नको, इथून चालती हो. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की आता तुम्हीच न्याय करा, फसवणूक मोठी की प्रेम मोठं, कारण आम्ही जे काही केलं ते तुमच्या आणि या घरावरच्या प्रेमापोटी केलं, आणि यात आमची काही चूक नाही आहे. आणि ते ऐकून अक्षराला आणि चारुहास सरांना तर खूप आश्चर्य वाटतं. अधिपती मात्र शांतपणे हे सगळं काही बघत असतो. आणि मग त्यानंतर अक्षरा पुढे टाळ्या वाजवत म्हणते की वा भुवनेश्वरी मॅडम, काय भाषण दिलत तुम्ही. आणि ती घरातील सगळ्यांनाच म्हणते की तुम्ही का गप्प उभे राहिला आहात, तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवा ना. आणि मग ती भुवनेश्वरीला म्हणते की किती पाताळ यंत्री आणि कारस्थानी बाई आहात
तो तुम्ही आम्हा सगळ्यांची फसवणूक करायला, आमच्या भावनांसोबत खेळायला तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. माझ्या लक्षात आलं, मी मागोवा घेतला म्हणून तुमचा हा सगळा खेळ आमच्या लक्षात आला. नाहीतर तुम्ही असंच आयुष्यभर आम्हाला खेळवत राहिला असतात. बाबांच्या भावनांशी खेळायला तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. तुम्ही म्हणता ना की तुमचं बाबांवर, अधिपतींवर, या घरावर प्रेम आहे, मग त्यांच्याशी तुम्ही असं कसं वागू शकता? बाबांवर प्रेम होतं तुमचं, तर मग तुम्ही त्यांना आयुष्यभर औषधं देऊन अधू का केलंत? जर तुमचं अधिपतींवर प्रेम होतं तर तुम्ही त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांना बुद्धीने अधू का केलं? आणि मी तर त्यांच्यासोबत कायद्याने लग्न करून या घरात आले होते ना, मग मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न का केलात? तुम्हाला हे सगळं करताना लाज वाटली नाही का? मात्र अक्षराचं हे बोलणं ऐकूनसुद्धा भुवनेश्वरीला काही वाटत नाही. उलट ती तिचंच म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे अक्षरा अजूनच चिडते. ती म्हणत असते की आता मी तुम्हाला असं सोडणार नाही, तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे आणि तुमच्या हातात बेड्या घालणार आहे. तर चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा बाळा, मी सुद्धा तुझ्यासोबत आहे. आता या बाईला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि ते ऐकून अधिपती घाबरतो. तो अक्षराला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण अक्षरा म्हणते की अधिपती, मी तर माझं काम केलं आहे, आता ॲक्शन घेण्याची वेळ आली. तुम्ही प्लीज बोला काहीतरी, तुम्हाला कळतंय ना इथे काय झालंय ते. पण अधिपतीच्या तोंडातून तर शब्दही फुटत नाही. अक्षरा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळे चारुहास सरच भुवनेश्वरीच्या अंगावर धावून जायला निघतात, पण अधिपती त्यांना थांबवतो. तो म्हणत असतो की उगाच इथे मर्दानगी दाखवू नका, जरा शांत राहा आणि त्यांच्याशी रिस्पेक्टने बोला. तर चारुहास सर म्हणत असतात की अरे कोणती रिस्पेक्ट? या बाईने काय केलं आहे तुला कळत नाही का? तुझ्या मेलेल्या आईला या बाईने जिवंत केलं, माझ्या भावनांशी खेळली ती. आता तरी डोळे उघड आणि कृती कर. पण अधिपती म्हणत असतो की आपण नंतर बोलू, तुम्ही प्लीज आता शांत राहा. आणि ते ऐकून अक्षरा त्याच्याशी बोलण्यासाठी येते. ती अधिपतीला म्हणत असते की अधिपती, तुम्हाला राग येत नाही आहे का? तुम्ही यांना आईसाहेब म्हणताना त्यांनी मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला, त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, तरीही तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आहे? तर दुसरीकडे तो बजरंग खूप घाबरलेला असतो आणि म्हणत असतो की मी तर त्या टीचर मॅडमला काय काय बोललो होतो, जर ते सगळं रेकॉर्ड झालं असेल तर आता माझी काही खैर नाही. आणि मग तो स्वतःलाच मारून घेऊ लागतो आणि डोक्याला हात लावून बसतो. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीसोबत बोलत असते, म्हणत असते की आता तुम्ही ताबडतोब पोलिसांना बोलावून घ्या आणि यांना अटक करा. आणि ते ऐकून लग्नासाठी आलेले लोक म्हणू लागतात की अरे बापरे, हे काय चाललंय इथे, हे तर खरंच खूप भयानक आहे. म्हणजे आता भुवनेश्वरी मॅडम जेलमध्ये जाणार का? पण त्यावेळी अधिपती म्हणतो की तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका, आईसाहेब कुठेही जाणार नाही आहेत. आणि ते ऐकून अक्षराला आणि चारुहास सरांना तर धक्काच बसतो. अक्षरा रडतच अधिपतीला म्हणत असते की तुम्ही का वागताय असं? तुम्हाला का प्रत्येक वेळी यांचा पुळका येतो? तुम्हाला कळत नाही आहे का यांनी काय केलं आहे ते? आपल्या सगळ्यांची फसवणूक केली आहे आणि या तर यापुढे अजूनही काहीतरी भयंकर करू शकतात. पण त्यावेळी भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, अधिपतींना कळतं काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे ते. जरी शिक्षण नसलं ना तरी डोकं आहे त्यांना. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.